खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. द्वारकेमध्ये एकदा नारद मुनी श्रीकृष्णाकडे आले. नारदांनी विचारलं, कृष्णा, तुझ्या पाठीची बहीण सुभद्रा तुला भेटायला नाही आलीये? त्यावर श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला, ती तिच्या घरी आहे आणि आनंदात आहे. त्याचवेळी नारदांनी सुभद्रेला जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला. ते सुभद्रेकडे गेले आणि म्हणाले, सुभद्रे, धाकट्या भावाच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याला चिंधीची गरज आहे. तू लवकर येऊन त्याला चिंधी दे. सुभद्राने पाहिलं, श्रीकृष्णाचं बोट कापलं होतं आणि रक्त वाहत होतं. तरीही ती म्हणाली, नारद मुनी, मी एवढे सुंदर आणि भरजरी शालू पैठणी फाडून चिंधी कशी देऊ? तुम्हाला चिंधीच हवी असेल तर घरात दुसऱ्या कपड्यांची चिंधी घेऊन जा. सुभद्रा, जी श्रीकृष्णाची सख्खी बहीण होती, तिने स्वतःच्या भावाला चिंधी द्यायला नकार दिला. नारद मुनी आश्चर्यचकित झाले. ते लगेच द्रौपदीकडे गेले आणि तिला म्हणाले, द्रौपदी, तुझ्या बंधू श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं आहे आणि रक्त वाहत आहे. त्याला चिंधीची गरज आहे. तू त्याला मदत करशील का? द्रौपदीने नारदांचं बोलणं ऐकताच आपल्या अंगावर असलेला भरजरी पितांबर, जो अतिशय मौल्यवान होता, तो फाडला आणि त्याची चिंधी श्रीकृष्णाला दिली. द्रौपदीने जेव्हा श्रीकृष्णाला ती चिंधी दिली तेव्हा ती म्हणाली, श्रीकृष्णा, मला त्याने माझी लाज वाचवली आहे आणि माझ्यावर खूप उपकार केले आहेत. त्याने माझा मान राखला आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते त्याने दिले आहे. त्यामुळे माझ्यासाठी त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. द्रौपदीच्या या बोलण्याने आणि प्रेमाने श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाला. त्याने द्रौपदीला वचन दिलं की तिच्यासाठी तो कोणत्याही क्षणी मदत करेल. यानंतर श्रीकृष्ण तिला मदत करायला धावून गेला आणि तिचे रक्षण केले. ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की रक्ताचं नातं महत्त्वाचं नाही, तर मनाचं नातं महत्त्वाचं आहे. द्रौपदीने श्रीकृष्णावर निस्वार्थ प्रेम केलं आणि तिच्या प्रेमाची ताकद खूप मोठी होती. म्हणून श्रीकृष्ण नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिला.